पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांची बंद दाराआड बैठक. पुण्यातली साखर संकुलातली बैठक संपल्यावर 3 नेत्यांची एकत्र बैठक. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकत्र. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये AI वापरासंदर्भात झालेल्या बैठकीत दोघंही शेजारी बसले. शरद पवारांनी घेतली माजी खासदार नानासाहेब नवलेंची भेट. पुण्यातील प्रयाग रुग्णालयामध्ये त्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची केली विचारपूस. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढावांची भेट. बाबा आढावांचा आज 95वा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पुण्यातील 100 मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रवेश. शरद पवार यांच्या मोदी बागेतील कार्यालयामध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न. सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 महंत उपस्थित. नाशिकमध्ये होणाऱ्या 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर. 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार. 2 ऑगस्ट 2027 सोमवती अमावस्येच्या दिवशी पहिलं शाही स्नान, तर 31 ऑगस्ट 2027 श्रावण वद्य अमावस्येला महाकुंभ स्नान होणार. सिंहस्थ कुंभमेळा आणि पालकमंत्रीपद याचा काहीही संबंध नाही, त्यानं काही फरक पडत नाही. महाजन, भुसे, झिरवाळ मिळून काम करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण. राजेंद्र, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाणची एकत्र चौकशी सुरू. बावधन पोलीस ठाण्यामध्ये तिघांची समोरासमोर चौकशी. निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेसटाईम कॉल ठरला महत्त्वाचा. फेसटाईमवरून निलेशनं कॉल केल्यामुळे नेपाळमध्ये लोकेशन झालं ट्रेस. फेसटाईम कॉलमुळे 10 दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशला पडल्या बेड्या. निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती. निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागला. निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीचा फोन वापरत असल्याची माहिती. संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोडा प्रकरणामध्ये आणखी दोघांना अटक. आरोपी सुरेश गंगणेचं सासरा आणि पत्नीला अटक. वाट्याला आलेलं सोनं विकून मिळालेली 8 लाखांची रक्कमही हस्तगत. लड्डा यांच्या मुलाचा मित्र महेश गोराडेचाही दरोड्यामध्ये सहभाग. महेश गोराडेनं लड्डा अमेरिकेत असल्याची माहिती आरोपींना दिली. लड्डांच्या घरी दरोडा टाकल्यानंतर आरोपीचं धार्मिक पर्यटन. शिर्डी, श्रीशैलम आणि तिरुपतीसह इतर ठिकाणी केलं देवदर्शन. कारागृहातील वस्तू पुरवण्याबाबत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी विधानसभेमध्ये आवाज उठवणार. एकनाथ खडसेंचं वक्तव्य. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित करणार असल्याची खडसेंची माहिती. विधानसभेला ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केलं. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा लक्ष्मण हाकेंवर आरोप. अमरावतीमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. लोकसभेमध्ये आमदार संजय खोडकेंनी विरोधात काम केल्यामुळे नवनीत राणांचा पराभव. रवी राणांचा आरोप. मंत्री भरत गोगावलेंनी आज वाढदिवसानिमित्त महाडच्या श्री वीरेश्वर महाराज मंदिरामध्ये सपत्नीक घेतलं दर्शन. यावेळी त्यांनी अभिषेकही केला. बीडच्या परळी वैजनाथ मंदिराच्या दर्शन मंडपामध्ये मांसाहारी अन्न शिजवल्याचा व्हिडिओ समोर. भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्हिडिओ शेअर. आजपासून LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये घट. 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त. रेस्टॉरंट्स, हॉटेल आणि ढाबे चालकांना दिलासा. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनची विश्रांती. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. रायगडमध्ये आजपासून खोल समुद्रातील मासेमारीवर 2 महिन्यांसाठी बंदी. 31 जुलैपर्यंत बंदी कायम. माशांच्या प्रजनन काळामध्ये त्यांच्या संख्यावाढीचं प्रमाण अबाधित ठेवण्यासाठी मत्स्यबंदीचा निर्णय. तळ कोकणामध्ये मान्सूनमुळे शेती पिकांना फटका. भुईमुग, कलिंगड, कोकम, आंबा आणि काजू पिकांचं मोठं नुकसान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा प्रवाहित. आल्हाददायक वातावरण. दाट धुकं आणि धबधब्याचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. तुळजाभवानी मंदिरातील श्री गोमुख तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा पावसामुळे प्रवाहित. बालाघाट डोंगर रांगांमधील पाणी या झऱ्यातून नैसर्गिकरित्या मंदिरात पोहोचतं, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे उमराणी बंधारा ओव्हरफ्लो. या बंधाऱ्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची तहान भागणार. 20 एकर क्षेत्रालाही सिंचनाला फायदा होणार.
बार्शीतील साकल गावामध्ये शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नीलकंठा नदीच्या गुडघाभर पाण्यातून काढावी लागली वाट. पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस. 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा हजेरी. बीडमधील आष्टी तालुक्यामध्ये शेतकरी महिलेचा आक्रोश. बाजारात नेण्याआधी टोमॅटो पीक पावसामुळे उद्ध्वस्त. प्रशासनानं पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी. बीडमध्ये पावसाची उसंत. शेतकऱ्यांची बी बियाणं खरेदी करण्यासाठी लगबग. बऱ्याच वर्षांनंतर मृग नक्षत्रामध्ये होणार खरीपाचा पेरा. राज्यात ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येत असलेल्या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार. 11वीच्या विद्यार्थ्यांचे इनहाऊस कोट्यातील प्रवेश पूर्वीच्याच पद्धतीनं होणार. मुंबईत आजपासून मीटर रिकॅलिब्रेशन नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई. प्रतिदिवस 50 रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची आरटीओची माहिती. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर टप्प्याच्या 5 जूनला लोकार्पण सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण. पुणेकरांचा पीएमपीएमएल प्रवास आजपासून महागला. 1 ते 5 किलोमीटर अंतरासाठी आता 10 रुपये मोजावे लागणार. तर दैनिक आणि मासिक पास दरातही वाढ. आजपासून नवे दर. दख्खनची राणी म्हणजे डेक्कन क्वीन झाली 95 वर्षांची. दरवर्षीप्रमाणे यंदाही ट्रेनमध्ये जंगी सेलिब्रेशन. पुणे रेल्वे स्थानकावर केक कापून वाढदिवस साजरा. पुण्यातल्या काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक त्रस्त. मॅरेथॉनसाठी मुख्य रस्ते देखील ठेवले बंद. पुणे पोलिसांचा मनमानी कारभार. वैद्यकीय गरज असलेल्या नागरिकांची देखील अडवणूक. पुण्यातील भावे हायस्कूलजवळ एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना कारनं उडवलं. अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी तर 9 जण किरकोळ जखमी. मद्यप्राशन करून चालक कार चालवत असल्याची माहिती. कार चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये अपघात प्रकरणी कार चालकासह कार मालकालाही अटक. दिगंबर माधव शिंदे असं कार मालकाचं नाव. पुण्यातील सदाशिव पेठमधील कार अपघात प्रकरणामध्ये जे विद्यार्थी जखमी झाले त्यांना पेपरसाठी अजून एक संधी मिळावी. सुप्रिया सुळेंची मागणी. शासनानं या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च करावा. सुप्रिया सुळेंची एक्सपोज. संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामध्ये हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण आणि चटके. पती अझीम शेख आणि त्याच्या 2 बहिणींवर गुन्हे दाखल. मुंबईच्या अंधेरीत पोलीस कॅम्पसमधील E7 इमारतीच्या रूम नंबर 20चा स्लॅब कोसळला. एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा इमारतीमध्ये स्लॅब कोसळल्याची घटना. नागपूरमध्ये महानगरपालिकेकडून रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या लोखंडी बेंच चोरण्याचा प्रकार. घटना सीसीटीव्हीत कैद. वर्धेच्या तळेगावमध्ये शेजाऱ्यासोबत अतिक्रमणाच्या वादामध्ये ड्रेनेज पाईपची तोडफोड. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेत नसल्यामुळे भारतीय सेनेतील सैनिकाच्या आईवर मौन आंदोलन करण्यात आले. महाड विन्हेरे रस्त्यावर शिवशाही बसला अपघात. बस झाडावर आदळल्यामुळे 9 जण जखमी. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. गोंदियाच्या देवरीमध्ये 1.6 ग्रॅम एमडी ड्रग्जचा साठा जप्त. या प्रकरणी दोघांना अटक. या प्रकरणामध्ये आणखी कोणीही सहभागी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरू.